नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील पैसेवारी ह्या जाहीर होत आहेत आणि या पैसेवारी जाहीर झाल्याच्या नंतर जर पैसेवारी कमी आली तर शेतकऱ्यांना विविध योजना शासनाच्या सुविधा मिळण्यासाठी मार्ग मोकळा होत असतो। आज आपण त्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यामधील जी काही खरीप हंगामाची आणीवारी आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने जी काही जिल्ह्याची एकंदरीत सरासरी आणीवारी आहे ती जाहीर केलेली आहे आणि यामुळे जे काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे असेल, पावसामुळे असेल, जे नुकसान झालं होतं त्यामुळे आणीवारीमध्ये घट सुद्धा झालेली आहे। आता यामध्ये जिल्ह्यातील 13ही तालुक्यांची अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी निघाली असून आणि याचं मेन कारण म्हणजे या वर्षी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे विविध जे काही सोयी सुविधा असतील, योजना असतील, या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता नेमका खरीप हंगाम जो उद्भवत झालाय त्यामध्ये अतिवृष्टी झाली, जास्तीचा पाऊस झाला, काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि अवकाळीच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे ही आणीवारी कमी आलेली आहे। आता यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये 7.40 लाख हेक्टरवरील खरीप पिकांची ही नासाडी झाली होती आणि जिल्ह्याचे म्हणजे मुख्य पीक जे आहे ते सोयाबीन आहे। यामध्ये 3.40 लाख हेक्टरवर अतोनात असं मुगाचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये काही मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, मका असेल, या सर्व पिकांचं जे काही मिळून उत्पादन आहे त्यामध्ये जवळपास सुमारे 1.75 लाख हेक्टरवरील कापसाला सुद्धा मोठा फटका बसला होता आणि यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि पहिले पैसेवारीमध्ये हे काही उत्पन्नामध्ये घट दिसली नाही, मात्र अंतिम जी काही सरासरी पैसेवारी जाहीर केलेली आहे यामध्ये ही 47 पैसे आणीवारी आलेली आहे। जिल्ह्यातील एकूण 1420 गावामधील ही आणीवारीची सरासरी 47 पैसे एवढी नोंदवण्यात आलेली आहे आणि यापुढे ज्या काही शासनाच्या या आणीवारीबाबत पैसेवारी कमी आल्याबद्दल ज्या काही विविध योजना राबवल्या जातील त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।